हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत 17 फेब्रुवारीचं करंट अफेअर. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न. FIDE फ्रीस्टाईल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026च्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ठीक आहे. कुठला आहे? फ्रीस्टाईल चॅम्पियनशिप वर्ल्ड चॅम्पियनशिप होतं. ठीक आहे, 2026. तर याचं नाव हा जिंकला आहे मॅग्नस कार्लसनने. हा खूप मोठा वर्ल्ड चॅम्पियन आहे. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आणि हा नॉर्वे बेस आहे. बघितल्याचंच आपल्याला लक्षात येईल. अमेरिकेच्या फॅबिलियन कारुआनाचा पराभव करून हे विजेतेपद मिळवले आहे. त्याने एकूण 21वे जागतिक विजेतेपद आहे त्याचे. ही स्पर्धा जर्मनीला इसेहॉस येथे इसेनहॉस येथे पार पडली आहे. 21वे त्याचे जागतिक विजेतेपद आहे हे. किती? 21वे. कोणी? मॅग्नस कार्लसन. पुढचा प्रश्न. ईशान्य भारतातील पहिल्या एक्स्ट्राडोर्स पुलाचे नाव काय आहे ज्याचे उद्घाटन नुकतेच ब्रह्मपुत्र नदीवर झालं आहे? कुठला आहे? ईशान्य भारतातील. ठीक आहे. पुलाचं एक्स्ट्राडोर्स पुलाचे नाव ज्याचे उद्घाटन नुकतेच ब्रह्मपुत्र नदीवर झाले त्या पुलाचं नाव विचारलं. त्याचं तर नाव आहे कुमार भास्कर वर्मा सेतू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील गुवाहाटी येथे या पुलाचे उद्घाटन केले. कुठे? गुवाहाटी येथे. आसाममधल्या. या पुलाचे उद्घाटन केले. हा पूल गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडतो. गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडतो. कुमार भास्कर वर्मा हे 7व्या शतकातील कामरूप साम्राज्याचे महान राजे होते. पुढचा प्रश्न. IGBT प्लॅटिनम रेटिंग IGBT प्लॅटिनम रेटिंग प्लॅटिनम रेटिंग प्लॅटिनम रेटिंग IGBT प्राप्त करणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर कोणते ठरले आहे? मागच्या एका सेशनमध्ये या प्रमुख बंदर जे अँटी ड्रोन सिस्टीम ऍक्टिव्ह केली आहे याचं पण उत्तर तेच आहे. VO चिदंबरम पोर्ट. तामिळनाडूमध्ये थुथुकुडी येथे या बंदराला त्याच्या हरित उपक्रांती 100% नूतनीकरण क्षमता ऊर्जा पाणी बचत इंडियन ग्रीन बिल्डिंग्स कौन्सिल सर्वोच्च प्लॅटिनम रेटिंग भेटली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. जागतिक पर्यटन लवचिकता दिवस ग्लोबल टुरिझम रिसायलन्स डे ग्लोबल टुरिझम रिसायलन्स डे कधी साजरा करतो दरवर्षी? तर हा 17 फेब्रुवारीला साजरा करतो. ठीक आहे. 17 फेब्रुवारी. संयुक्त राष्ट्रीय महासभेचे UNGA 2023 मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केला. 26ची परिषद नैरोबी म्हणजे केनिया येथे आयोजित करण्यात आली होती. टुरिझम रिलायन्स इन ऍक्शन ही त्याची संकल्पना म्हणजे थीम होती. टुरिझम रिसायलन्स इन ऍक्शन. पुढचा प्रश्न. केंद्रीय सरकारचे PM राहत योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना किती रुपयापर्यंतची कॅशलेस उपचार आहे? काय नाव आहे केंद्र सरकारच्या? PM राहत. पुन्हा रस्त्यामध्ये अपघात झालेल्या जखमींना किती रुपयाची कॅशलेस उपचार? तर हे आहे 1.5 लाखापर्यंत. रस्ते अपघातात गोल्डन अवर्स मध्ये जी जीव वाचवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. 7 दिवसापर्यंत 1.5 म्हणजे 1.5 लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळतील. पुढचा प्रश्न. आशियातील रायफल म्हणजे पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये 94 पदके जिंकून कोणत्या देशाने पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे? आशियातील पिस्तूल म्हणजे ते रायफल जे असतात ना चॅम्पियनशिप ते होत आहे. तर याचं उत्तर आहे भारत. भारताने 94 पदके जिंकून पहिला पदक तालिकेत प्रथम स्थान पटकावले. नवी दिल्ली येथे झालेल्या 17व्या आवृत्तीचे भारताचे लक्षात घ्या 51 सुवर्ण, 23 रौप्य आणि 20 कांस्य पदके जिंकले आहेत. मनप्रीत सिंग यांनी इफ्तिखर समरा हे या स्पर्धेतील प्रमुख भारतीय खेळाडू आहेत. लक्षात असू द्या मनप्रीत सिंग कुठल्या खेळाशी संबंधित आहे हे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर लक्षात असू द्या रायफल चॅम्पियनशिपचे आहेत. पुढचा प्रश्न. दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्री कौशल विकास योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? योजना कुठली आहे? मुख्यमंत्री कौशल योजना. याचा उद्देश विचारलाय. पारंपरिक कारागिरांना प्रशिक्षित करून डिजिटल बाजारपेठेशी जोडणे. पारंपरिक जे कारागीर आहेत त्यांना त्यांची स्किल डेव्हलपमेंट वगैरे करणे हा याचा उद्देश आहे. काय नाव याचं? मुख्यमंत्री कौशल विकास योजना. या योजनेत कारागिरांना 4,800 रुपयेपर्यंत बांधण मोफत टूल किट्स आणि त्याचे उत्पादन ऑनलाईन विकण्यासाठी ONDC प्लॅटफॉर्मची
मदत केली दिली जाते. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या ट्रेड वॉच अहवालानुसार इलेक्ट्रॉनिक्स निर्यातील भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? नीती आयोगाने अहवाल सादर केलेला आहे. कुठला? ट्रेड वॉच हा अहवाल. तर याच्यामध्ये आपला दुसरा, चायना नंतर दुसरा नंबर आहे असं म्हणणं आहे नीती आयोगाच्या ह्या अहवालानुसार. ठीक आहे. भारताचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 17.2 दराने वाढत असून ती 43.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. निर्यातीतील मोबाईल फोन्सचा वाटा 52.5 म्हणजे 52.5 इतका मोठा झाला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय लक्षात असू द्या कुठे स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे मथुरा. उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विद्यापीठात हे संग्रहालय उभारण्यात जाईल. म्हणजे ऑलरेडी तिथं हॉस्पिटल आहे, पशुवैद्यकीय हॉस्पिटल. तिथं हे संग्रहालय उभारलं जाणार आहे. यात देशी गायींच्या प्रजाती आणि गोपालनाचे वैज्ञानिक महत्त्व सांगितले जाईल. हे लक्षात असू दे. मागच्या कंबाईनला एक संकरित गायीच्या वासराचं जे ब्रीडिंग केलं होतं त्या वासराचं नाव काय हे विचारलं गेलं होतं. मला लक्षात नाही बी मध्ये का सी मध्ये, पण एका परीक्षेला क्वेश्चन होता. त्याचं उत्तर गंगा होतं. पुढचा प्रश्न, धरणाच्या सुरक्षतेसाठी डॅम चॅट AI हा आधारित चॅटबोट कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? IIT रुडकीने विकसित केला आहे. बेंगलोर येथे आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद हा चॅटबोट लॉन्च करण्यात आला आहे. तो धरण सुरक्षा नियमाचे माहिती रिअल टाइम अपडेट्स करून देतो. तर कोणी केलेला आहे? IIT रुडकीने. डॅम चॅट नावाचा. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली करंट अफेअरसाठी आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.